गेल्या आहेत हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमच्या 39 धावांची गरज असताना 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. शेवटचं षटक महत्वाचं आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला एक एक पॉइंट दिला जाईल. दोन्ही टीमच्या पॅकर आणि खेळाडूंनी मात्र लक्षात घ्यायचं. हार्श पोकळा गोलंदाजी ट्रॅक वरती याच खेळाडूनं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं आणि खराब कामगिरी केली होती आणि तोच हार्श पोकळा इथे महत्वाच्या क्षणाला गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. 6 चेंडू 5 ची गरज आहे. अजय ऑन स्ट्राइकला. एक एक धाव दोन्ही टीम साठी महत्वाची आहे. सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला एक एक पॉइंट दिला जाईल. स्लोवर चेंडू आणि इथे आत्महत्या केल्या. फटका चांगला होता मात्र बॅट सरळ एष्ट्यांवरती आदळल्या. अजयनं मात्र थोडीशी चुकी झाली नाहीतर हा सामना या चेंडूवरती विन करून दिला असता अजयनं. इथे न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. फणसवाडी टीमचा हा खेळाडू हा सुद्धा एक चांगला बिग हिटर फलंदाज आहे मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज हार्श पोकळा समोर आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा झेल उडाला. डाऊन द बॉल शतरक्षक. इथे चुकी होणार नाहीये. अजून एक विकेट डाऊन होत आहे. ऑल टू डीजे. आहे सागवाडी टीमचा मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज टपलवाडीचा युवा सितारा हार्श पोकळा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय. पहा हा चेंडू सुद्धा निर्धाव फेकतोय. जी कामगिरी पहिल्या षटकामध्ये केली हार्श पोकळानं त्या कामगिरीची परतफेड मात्र या षटकामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. 2 महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवल्यात आपल्या टीम साठी. इथे पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळलाय. चुकी होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची चान्स आणि सोडणार नाहीये कल्पेश. पंचांचा बोट मात्र आकाशाला गवसणी घालतोय. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. योगेश निरगुडाला सुद्धा
ची गरज आहे. पुन्हा एकदा एज लागली जाते. पंचांचा बोट आकाशाला गवसणी घालतोय आणि सुनील पवारला सुद्धा परतावं लागतं. ओर टू डीजे. अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. योगेशला मात्र स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं, मात्र तसं समीकरण पाहायला मिळालं नाहीये. पहा, 6 चेंडू 5 धाव्यांची गरज होती. तदनंतर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली हर्ष पोकळाची. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या धावा मात्र शेवटच्या षटकामध्ये रोखण्यात यशस्वी ठरलाय हर्ष पोकळा. का ओपन क्रिकेट मी गाजवलंय, का ओपन क्रिकेटमध्ये माझं नाव आहे, याचं मात्र नक्कीच उदाहरण देताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय हर्ष पोकळा. एक बॉल 4 धाव्यांची गरज आहे. जरी 3 धावा केल्या तरी सुद्धा सामना मात्र बरोबरीच होईल. दोन्ही टीमला मात्र एक एक गुण दिला जाईल. एक चेंडू विजयाकरता 4 धाव्यांची गरज आणि बरोबरीसाठी 3 धाव्यांची गरज आहे. एक लेफ्टर बॅटर विश्वास ऑन स्ट्राइक वरती आणि एक लेफ्ट हँड गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष पोकळा. दोन्ही टीमची प्रतिष्ठा मात्र पणाला लागल्या. जर या टुर्नामेंट मध्ये आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं असेल तर हा चेंडू वरती दावा करणं गरजेचं आहे. इथे निर्धाव चेंडू सामना जिंकलाय. बघता बघता सामना पलटवला हर्ष पोकळानं आपल्या टीमच्या बाजूनं आणि जल्लोष करतोय स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश आरड प्रतिष्ठान टीम. ओर टू डीजे.